आलोय देवा, कशासाठी आलोय? देवाकडे आलोय कशासाठी? आलो दान मागायास. दान मागायला आलोय. दान ज्याच्याकडे मागायला आलोय त्याच्याकडे काहीच कमी नाही. भरले अनंत भांडार. अनंत भांडार भरले. अनंत. देवीकडे काही कमी आहे का? आपल्याकडे विचारू नका, सांगू नका, वाढू का नको, देऊ का नको, आपलं काय का अनंत भरले भांडार. मी कारण सांगतोय, तुकाराम महाराज कधीच घरी नसायचे. तुकाराम महाराज कधीच घरी नसायचे. तुकाराम महाराज घरीच नसायचे कधीच. तुम्ही म्हणा मग कुठं असायचे? भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्रावरती, घोराडेश्वराच्या डोंगरावर, इंद्रायणीच्या तटावरती भजन करायचे. भजन करायचे. भजनानंद प्राप्त व्हायचा. भजनानंद. पूर्वी बाबा लोक कमी मिळायची का नाही? बाबा खरं सांग, बाबा लोक पूर्वी. आता बाबाला तोटा आहे का? सुवाला जाते दिवशी 9:30ला फोन आल्यावर मला चिंता पडली. काय झालं कसं काय झालं कोणही लागले. ऐका, आता बाबा लोकांना तोटा. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, घोराडेश्वराच्या डोंगरावर, इंद्रायणीच्या तटावरती भजन करायचे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माडी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज भंडाऱ्यावर जरी असले तर पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आपण समजा गावामध्ये गेलो, खाली करोशी मध्ये गेलो, आपल्या ध्यानामध्ये काय असते? साखर आणली पाहिजे, चहा पावडर आणली पाहिजे, बटाटे आणले पाहिजे, साबुदाणे आणले पाहिजे. त्याच्यात तसं नाही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ऐका, तुकाराम महाराज पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आणि घरी
दळण दळायचं काम कोण करायचे? जिजाऊ करायची, आवली करायची. आवली बरोबर भागीरथी नावाची छोटीशी पोरगी पीठ गोळा करायची. असं सामर्थ्य भक्तीचं घडलं, सामर्थ्य भक्तीचं घडलं. तुकाराम महाराजांची ख्याती अनगडशहा नावाच्या फकीराला कळाली. फकीराला कळाली. फकीराचा कटोरा असा होता का कधीच भरत नव्हता. मग खरोसून येऊ, वाटावून येऊ, मोरसून येऊ, नाही तर खूप घेऊन येऊ, नाही तर शेलोरीवरून येऊ. कटोरा अनगडशाचा कधीच भरत नव्हता. मग कोळवा येऊन आला कधी पण आलं का लक्षात? कटोरा भरतच नव्हता. अनगडशाची ख्याती तुकाराम महाराजांचं महत्व अनगडशाला कळालं आणि धावत पळत देहू गावामध्ये आला. कुठं आला? देहू गावामध्ये आला. कटोरा मागत असे का? मागायचा तो मागायचा. आता मागणाऱ्याची संख्या तुमचं जास्त आहे. खरं सांगा. मागण्यासाठी आला आणि आवाज द्यायचा, साईराम कोई मेरा कटोरा भर दो भाई. कोणीतरी या कटोरा भरा, कोणीतरी या कटोरा भरा. लोक म्हणायचे बाबा एवढे चांगले धडधाकट दिसला, आमच्याकडे भात येताना येता का नाही? आमच्या तिकडे लोक म्हणतात महाराज कांदा काढायला चाला ना. महाराज एवढे चांगले दिसता, भात येताना काय होतं? अपमान करायचे. बाबा पुढे निघायचा. काही माणसं म्हणायचे बाबा आज साधू संत आले, त्यांचं नित्यनेमानं चांगल्या पद्धतीने पूजन केलं. पुढे जा महाराज, काम नाही का? पुढे जा महाराज असं म्हणता म्हणता तुकाराम महाराजांच्या घरापुढे आले. सुविचार ऐकला, वाचला, पाहिला. काय सुविचार होता? काय सुविचार होता? नम्र झाला होता. आवाज आला तुकारामांच्या घरापुढं. आवाज आल्यानंतर साईराम कोई मेरा कटोरा भर दो भाई. कुणीतरी या कटोरा भरा, कुणीतरी या कटोरा भरा. ऐका, आवाज ऐकला आणि भागीरथीने आवाज ऐकला. पीठ गोळा करीत होती भागीरथी, पीठ गोळा करीत होती. आई आपल्या घरापुढं साधक आलाय, याचक आलाय, काहीतरी दे ना आई. मूठभर पीठ वाढण्यासाठी निघाली. किती? मूठभर. आईनं फटका मारला. काटे एकतर बाबांना काहीच काम नाही, तू निघाली दान करायला. सगळं पीठ खाली सांडलं आणि एवढंच पीठ राहिलं. इकडं लक्ष द्या, किती पीठ राहिलं? एवढंच पीठ घराच्या बाहेर आली. आपल्या घरातून अतिथी अवमान होता कामा नये, पाहुण्याचा अपमान होता कामा नये म्हणून घराच्या बाहेर आली आणि जोराने बोलायला लागली, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी